Hello friends, how are you? I hope that all of you are very fine. चलो दोस्तों, we know electric dipole. What does that dipole consist of? That dipole consists of two equal and opposite charges placed at finite distance. Then they form electric dipole. And that dipole has a physical quantity that is called as a dipole moment. The direction of dipole moment is from negative charge to positive charge. And we also know the formula for dipole moment. It is equal to product of magnitude of either charge and distance between two charges. And it is also known as that when it is placed in external electric field in any position, then the dipole experience the torque that is equal to P E sine theta, where P is dipole moment, E is magnitude of electric intensity, and theta is angle between dipole moment and electric intensity. मित्रांनो, when dipole is placed in external electric field, then will it experience any force? आणि जर फोर्स ऍक्ट होत असेल मग त्याचं ऍक्सलरेशन किती असेल? त्याच्यासोबत त्याच्यावर टॉर्क किंवा कपल ऍक्ट होईल का? त्या कपलमुळे तो रोटेट होत असेल का? का तो जागेवरच थांबून जातो? आणि जर आपल्याला रोटेट करायचं असेल तर तो सहजासहजी रोटेट होईल का? आणि रोटेट करताना मग काही वर्क डन करावं लागेल का? वर्क डन हे पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये स्टोअर होईल का? मित्रांनो, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे घ्यायला तुम्ही इंटरेस्टेड आहात. दॅट आय गॉट इट. अँड देअर फोर कम ऑन, वी विल प्रोसीड फर्दर अँड वी विल टेक any electric field to find the potential energy in a dipole when it is placed in external electric field. So let us consider that any electric field which is uniform and having intensity magnitude capital E. Let dipole is made of that minus and plus q charge at a distance 2L placed in external electric field such that its dipole is making an angle with the electric intensity, that is theta. Dipole making an angle theta with the direction of electric intensity. So when this dipole is placed in external electric field, then these charges will experience the force. आणि त्या फोर्सचं डायरेक्शन कोणतं असतं? We know that when a positive charge is in external electric field, then it experiences the force in the direction of electric field. आणि निगेटिव्ह चार्जवर अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. मग मॅग्नेट्यूड किती असतो? मॅग्नेट्यूड तर इक्वल तो असतो क्यू म्हणजे चार्ज इंटू मॅग्नेट्यूड ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. क्यू ही मॅग्नेट्यूड आहे आणि डायरेक्शन मात्र अपोजिट आहे. जर का these two forces are equal, opposite in direction, so what is the net force? Net force acting on the body or acting on the dipole is equal to 0. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. When dipole is placed in external electric field, then net force acting on the dipole is equal to 0. These two forces are equal in magnitude, opposite in direction, but their lines of action are different. Look at this. पॉझिटिव्ह चार्ज वरचा फोर्स या लाईनवर आहे तर निगेटिव्ह चार्ज वरचा फोर्स या लाईनवर. म्हणजे दोन फोर्सेस डिफरंट लाईन्स वरती ऍक्ट होतात आणि त्यामुळे त्या दोन फोर्सेसना आपल्याला एक कपल भेटतो. अँड वी नो दॅट कपल प्रोड्यूस प्युअरली रोटेशनल मोशन. आणि म्हणून हा जर कधी आपण सोडून दिला, फ्री सोडला, ठेवला आणि बेवारस टाकल्यासारखा टाकून दिला तर हा डायपोल रोटेट होईल आणि इव्हेंच्युअली त्याची पोझिशन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला येईल. म्हणजे डायपोल मोमेंट ट्राई टू अलाइन इन द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड सो दैट इट विल बी इन इक्विलिब्रियम. क्योंकि हमें पता है आखिर सब दुनिया गोल है. हर कोई इस दुनिया में मिनिमम पोटेंशियल एनर्जी चाहता है और ये डायपोल भी उसी ढंग से अपने एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड के डायरेक्शन में आ गया. मतलब ये कंडीशन होती है मिनिमम पोटेंशियल एनर्जी की और ये इक्विलिब्रियम की भी है. और ये कौन सा इक्विलिब्रियम होगा? ये तो स्टेबल इक्विलिब्रियम होना चाहिए और होता ही है.
इट इज द स्टेबल इक्विलिब्रियम कंडिशन. मग आता मला हा डायपोल रोटेट करायचा आहे. कुठून रोटेट करायचा आहे, कुणीकडे रोटेट करायचा आहे. समजा जर मित्रांनो मी हा डायपोल अशा पोझिशनला ठेवला असता, सोडून दिला असता, तर काय झालं असतं, परत तो डायपोल एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनला जाऊन थांबला असता. बरोबर आहे का नाही, थांबला असता की नाही, थांबला असता. पण याला रोटेट त्याच्या स्वतःच्या टॉर्कनं, या इलेक्ट्रिक फील्डच्या कपलनं रोटेट होऊ द्यायचं नसेल तर मला एक्सटर्नल एजन्सीला कामाला लावलं पाहिजे. म्हणजे आपण त्याला होल्ड केलं पाहिजे. मग किती कपल ऍक्ट करावं लागेल आपल्याला माहिती आहे. टू न्यूट्रलाइज द कपल इक्वल अँड अपोजिट कपल इज रिक्वायर्ड. कपल कोणता, इलेक्ट्रिक फील्डचा जो कपल आहे त्या कपलला न्यूट्रलाइज करायचा असेल तर आपल्याला एक फोर्स लावून चालत नाही, दोन फोर्सेस लावावे लागतील आणि त्यानं तयार होणारा जो कपल आहे तो एक्झॅक्टली इलेक्ट्रिक फील्डच्या कपल इतकाच असला पाहिजे. आणि मग जर हा कपल अपोजिट डायरेक्शनला असेल तर डायपोल कॅन बी रोटेटेड विदाउट अँग्युलर ऍक्सलरेशन अँड देअरफॉर इट कॅन बी रोटेटेड थ्रू सम अँगल दॅट इज फ्रॉम θ1 टू θ2. मग हे सगळं करत असताना आपला टॉर्क अप्लाय होतो, त्याच्यामुळे अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही होतं. मग जर का टॉर्क असेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट होत असेल तर वर्क हे होणारच. सो हाऊ मच इज दॅट वर्क डन. मग वर्क डन काढायचं असेल तर फॉर्म्युला माहिती आहे आम्हाला, दॅट वर्क डन इज इक्वल टू टॉर्क इनटू डिस्प्लेसमेंट. बट फ्रेंड्स टॉर्क इज नॉट युनिफॉर्म, कारण की टॉर्क इज अ थीटा डिपेंडंट क्वांटिटी. पीई साइन थीटा असतो ना टॉर्क, किंवा मोमेंट ऑफ कपल पीई साइन थीटा असतं की नाही. मग थीटा बदलत जाणार आहे म्हणजे कपल बदलत जाणार आहे आणि त्यामुळे आमचा वर्क डन हा डायरेक्ट प्रॉडक्ट असणार नाही. लेट ॲट दिस पोझिशन वी नो दॅट टॉर्क इज इक्वल टू पीई साइन थीटा. मग आपण एक्झॅक्टली एवढाच टॉर्क पण अपोजिट डायरेक्शन असलेला टॉर्क अप्लाय केला पाहिजे. टू न्यूट्रलाइज दिस टॉर्क वी शुड अप्लाय इक्वल बट अपोजिट टॉर्क on this dipole so that we can able to rotate this dipole without angular acceleration. मग आम्ही आता एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करू एक्झॅक्टली तेवढाच जेवढा इलेक्ट्रिक फील्ड मुळे तयार होतो तेवढा. या एक्सटर्नल टॉर्क ना हा डायपोल आता थोड्याशा अँगलला डिस्प्लेस होईल. लेट इट इज डिस्प्लेस्ड बाय डी थीटा अँगल. थोडासा अँगलला डिस्प्लेस झाला, बरोबर आहे. मग हा पहिला होता थीटा अँगल, आता झाला थीटा प्लस डी थीटा. म्हणजे टॉर्क किती होईल, पीई साइन ऑफ थीटा प्लस डी थीटा. किती होईल, तो अँगल झाला आता थीटा प्लस डी थीटा. तर टॉर्क होईल किती, पीई म्हणजे तो डॅश म्हणू आपण त्याला, पीई साइन थीटा प्लस डी थीटा. पण जर का डी थीटा खूप छोटा असेल मित्रांनो, if d theta is very small, then sin of theta plus d theta, this will not be so much different than sin of theta. ह्या sin theta ची किंमत आणि sin theta plus d theta ची किंमत फार बदलणार नाही. म्हणजे sin 30 डिग्रीज आणि sin of 30 डिग्रीज तुम्ही लॉग टेबल मध्ये बघू शकता, कॅल्क्युलेटर मध्ये बघू शकता. This is so close to sin of 30 degrees 1 minute. 1 मिनिट फक्त, म्हणजे थोडंसं अँग्युलर डिस्प्लेसमेंट. या 1 मिनिटाचा जर डिफरन्स तुम्हाला दिसला तर मी म्हणाल आणखी 0.5 मिनिट. कारण की डी थीटा हा खूप छोटा आहे. म्हणजे तुम्हाला डिग्रीज मध्ये लिहायचं असेल तर हे किती लिहावं लागेल, 30.01 असं म्हणू आपण वाटल्यास आणखी एवढा डिग्री. यू कॅन चेक whether sin of 30 and sin of 30.01 degree are different or nearly equal. जर तसा असेल मित्रांनो तर माझा आता एवढ्या अँग्युलर डिस्प्लेसमेंट साठी टॉर्क भेटेल. किती भेटेल टॉर्क, टॉर्क विल बी टाउ एक्सटर्नल ऍट थीटा पोझिशन इनटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट डी थीटा. म्हणजे आपल्याला हा आता थीटावर जेवढा टॉर्क ऍक्ट होतो तेवढा घेतला तर चालतो, गरजेचं नाही थीटा प्लस डी थीटा लिहाय, बरं का. मग थीटा पोझिशनला एक्सटर्नल टॉर्क किती असतो, एक्सटर्नल टॉर्क असतो पीई साइन थीटा. आता तर आपण बघितलंय. आणि देअरफॉर दिस
torque external is replaced by PE sin theta. But this is the work done for very small angular displacement. We want to find out the total work done for the total displacement that is from θ1 to θ2. आपल्याला कुठून कुठपर्यंत रोटेट करायचा आहे? आपल्याला तो रोटेट करायचा आहे θ1 टू θ2. म्हणजे आपले इंटिग्रेशनचे लिमिट्स काय असतील लक्षात आलंय का? इंटिग्रेशनचे लिमिट्स असतील θ1 टू θ2. Therefore, total work done can be determined by taking integration of this small work done. So that will be integration of tau external at theta position into d theta from the limit θ1 to θ2. चला मग आपला आता मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे तो सॉल्व्ह करूयात. पण टाउ एक्सटर्नल किती? टाउ एक्सटर्नल आपल्या समोरच आहे पीई साइन थीटा. चला रिप्लेस करूयात ते. टोटल वर्क डन विल बी इंटिग्रेशन ऑफ पीई साइन थीटा डी थीटा विदिन द लिमिट θ1 to θ2. आर P and E are constant or variable? Friends, these are constant because dipole moment is product of charge and distance between them. चार्जचा मॅग्निट्यूड बदलला नाही, डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस बदलला नाही, पी कॉन्स्टंट राहील. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तर आमची युनिफॉर्म इंटेन्सिटी आहे, ती तर कॉन्स्टंट. म्हणून आपल्याला त्याला त्या पी आणि ई ला इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेतलं पाहिजे. इंटिग्रेशन साइनच्या बाहेर घेतला म्हणजे आपल्याला पी इंटिग्रेशन ऑफ साइन थीटा डी थीटा फ्रॉम θ1 टू θ2 भेटलं. पण मित्रांनो, साइन थीटा इंटू डी थीटाचे इंटिग्रेशन काय असतंय ते आम्हाला माहितीये, ते असतंय मायनस कॉस थीटा. सो वी विल राईट वर्क डन इज इक्वल टू पीई मायनस कॉस थीटा फ्रॉम θ1 टू θ2. आता काय करायचं असतं? लिमिट्स ठेवायचे असतात. सो हिअर मायनस साइन बाजूला ठेवू जशाच तशी. समजा हे जर असेल वर्क डन इज इक्वल टू पीई मायनस साइनचा विचार नंतर करू किंवा अर्थात लिहून टाकू. दिस इज व्हॉट कॉस ऑफ θ2 मायनस कॉस ऑफ θ1. अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. नाउ सॉल्व दिस ब्रॅकेट by this minus sign and you will get PE into cos of θ1 minus cos of θ2. Friends, this will be the work done in rotating the dipole from θ1 to θ2. So here total work done will be PE cos of θ1 minus cos of θ2. Friends, we know that a principle called as work energy principle. What does that suggest us? Work is stored in the form of energy. Work can be converted into energy. मग इथं कायनेटिक एनर्जी तर नाही, मग कोणती एनर्जी असली पाहिजे इथे? इथे फक्त पोटेन्शियल एनर्जी असेल. and therefore we will say that this much work will be stored in the form of potential energy. So this will be the potential energy of the dipole in external electric field, that is P cos of θ1 minus cos of θ2. दोस्तों, ये है हमारी पोटेंशियल एनर्जी की कहानी. लेकिन पोटेंशियल एनर्जी जीरो कहां लेना है ये हमारे सोच के ऊपर डिपेंड है. जैसे हमने इलेक्ट्रिक पोटेंशियल निकालते समय इंफिनिटी पर पोटेंशियल एनर्जी जीरो मान ली. वर्क डन रिक्वायर्ड टू ब्रिंग यूनिट पॉजिटिव चार्ज फ्रॉम इंफिनिटी टू सर्टेन पॉइंट अगेंस्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेंसिटी. अरे ऐसी कुछ कहानी याद है? तो पोटेंशियल एनर्जी उस समय हमने इंफिनिटी पर जीरो मान ली. यहां पर हम लोग जीरो कहीं भी मान सकते, मतलब शुरू कहां से करना है ये हमारे ऊपर डिपेंड है. मान लो कि ये डायपोल हम लोग शुरू करते हैं इनिशियल कंडीशन जब डायपोल परपेंडिकुलर टू इंटेंसिटी हो तब. इफ डायपोल इज परपेंडिकुलर टू डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेंसिटी हो तब क्या होगा दोस्तों? θ1 तो 90 डिग्री हो जाएगा. ये θ1 90 डिग्री होने के कारण cos θ1 कितना होगा जरा बताओ. What will be cos of θ1 if θ1 is 90 degrees? Cos of θ1 will be
zero, and that is why we will get potential energy when it is rotated through an angle such that final position will make an angle theta with the electric intensity. मग आता इनिशियल कंडिशन थिटा 190 डिग्री झालं. आता याला रोटेट करायचंय जेणेकरून फायनल अँगल थिटा असेल, म्हणजे थिटा 2 हा आपला फायनल अँगल असेल. तर या इलेक्ट्रिक इंटेन्सिटी सोबत अँगल किती झाला आता थिटा, म्हणजे आमचा थिटा 2 किती, थिटा 2 झाला थिटा. and therefore cos of 90 0 minus cos theta, and hence potential energy in this case will be minus of PE cos of theta. समजा initially this dipole is in the direction of electric field, then theta 1 will be 0. पहिला होता 90 डिग्री, आता झाला 0, नाही का. मग हा जर थीटा 1 0 असेल तर cos of 0 ची किंमत किती असते माहितीये का दोस्तों, ये तो 1 होती है. टू रोटेट दिस डायपोल फ्रॉम दिस 0 एंगल टू थीटा एंगल वी हैव टू डू वर्क, एंड दैट वर्क विल स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. देखो देखो देखो, पोटेंशियल एनर्जी का फॉर्मूला होता है P cos of थीटा 1 माइनस थीटा 2, बट इनिशियल केस में थीटा 1 तो 0 ले लिया. थीटा 1 जर 0 असेल आणि आता आम्ही हा डायपोल फिरवला जेणेकरून अँगल येईल थीटा, म्हणजे थीटा 2 ची किंमत येणार थीटा. 0 पासून थीटा 2 वर फिरवलं तर काय येणार, cos of 0 ची किंमत तर माहिती आम्हाला 1 आहे. and therefore work done in rotating this dipole through an angle theta, that work will stored in the form of potential energy, and finally potential energy of the dipole will be PEU in bracket 1 minus cos theta. दोस्तों ये कहानी है अपने पोटेंशियल एनर्जी स्टोर्ड इन द डायपोल व्हेन इट इज प्लेस्ड इन एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. दोस्तों इसी तरह से हमने अपने सारे सवालों का जवाब पाया कि नहीं. इस डायपोल को अगर हम एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड में रखते तो फोर्स एक्ट होता है क्या, नो, नेट फोर्स एक्टिंग इज 0. कपल एक्ट होता क्या, हाँ, कितना होता, ये साइन थीटा होता. ओके, अगर हमने इसे रोटेट करना चाहा तो वो आसानी से रोटेट होता क्या, नहीं, उसे हमें वर्क करना पड़ता. अच्छा, वो वर्क पोटेंशियल एनर्जी के फॉर्म में स्टोर होता क्या, हाँ, इट इज ऑन द बेसिस ऑफ वर्क एनर्जी प्रिंसिपल. टोटल वर्क इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेंशियल एनर्जी. देयरफॉर formula for potential energy is now very simple. It is PE in bracket 1 minus cos theta. दोस्तों ये कहानी आपको कैसी लगी जरा आप लोग कमेंट करके बताएंगे. ऑल द बेस्ट, टेक केयर ऑफ योरसेल्फ एंड योर फैमिली आल्सो. बाय बाय.